नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आम्ही गावावरून आलेलो आहोत आणि आज ॲक्च्युली येऊन आम्हाला आता 2 दिवस झाले. तर आम्ही फणस जे आणले होते तर ते आम्ही आज एक फणस त्यातला पिकला तर तो आज कापला आणि मग थोडा आजूबाजूवाल्यांना गावचा काहीतरी मेवा द्यायचा असतो ना, तर तो आत्ता जस्ट देऊन आली. आणि आज काय काय करणार आहोत तर ते मी थोडक्यात तुम्हाला आज दाखवणार आहे. तर चला आता आम्ही आज केसरच्या फरमाईशवरती आज आम्ही बर्गर खायला जाणार आहोत. आणि थोडं गाडी पण आम्हाला वॉशिंगला द्यायची आहे तर तीसुद्धा देणार, कारण गावावरून आलो ना तर गावाला इतका पाऊस वगैरे होता, येताना जाताना दोन्ही टाईमला आम्हाला पाऊस होता, तर सगळं चिखल वगैरे गाडीला उडालेला आहे. आणि सगळं म्हणजे थोडंसं म्हटलं जरा व्यवस्थित क्लिनिंग करून घेऊया आज गाडीची. असं डेली तर आमचे कार वॉशिंग होतेच बाहेरून आणि आठवड्यातून एकदा असं आतमधून पण क्लिनिंग करतात, परंतु म्हटलं आज पूर्ण व्यवस्थित एकदम क्लिनिंग करून घ्या. थोडं ना पाणी पडत होतं आमची जी खिडकी आहे ना कारची त्याच्यातून, तर त्याच्यामुळे आतमध्ये थोडंसं असं पाणी पडलं होतं. तर म्हटलं ते पण सगळं क्लिनिंग करून घेऊया आणि बघूया आज आम्ही काय काय करतो ते आज तुम्हाला दाखवू आम्ही. तर चला आता निघूया. आणि केसर खूप हॅपी आहे कारण की आम्ही बर्गर खायला जाणार आहोत आज. तर म्हटलं आज सकाळचा नाश्ता थोडा कमीच केला, म्हणजे जे पण काय गावावरून आणलेलं होतं ना तेच खाल्लं. जसं की आता फणस कापला होता त्याच्यात थोडी फणस खाल्लं, परत आम्ही फणसाचे गरे बनवले ते मी तुम्हाला दाखवलं गावाला, तर ते थोडेसे गरे असंच सगळा नाश्ता केला आहे. म्हटलं जायचं तिथे खायला, तर म्हटलं जाऊन. आणि परत मलासुद्धा जरा सोसायटीच्या कामासाठी पण जायचं आहे, तर म्हणून म्हटलं चला पटापट जाऊन येऊया पहिल्यांदा. आणि कार कोण चालवणार आहे तर संतोष चालवणार आहे. तर आता चला निघूया. आता संतोष आणि केसर मॅचिंग झालेत. हां ना, हां बाहेरून तरी चकाचक आहे पण आतमध्ये थोडं साफसफाई करायची आहे. तर यावेळेस त्याला सांगितलंच नाही आतमधून करायला, म्हटलं जायचंच आहे क्लिनिंग करायला तिकडे. जरा व्यवस्थित आहे थोडं ते त्याच्यामध्ये आपण काय नाही असेल ना टिश्यू पेपर वगैरे तर ते आपण पिशवीत टाकून घेऊया ना, या ते पहिला करूया. सगळं ते साईडला आपण कचरा जमा केलेला काढतोय संतोष. आता कचरा म्हणजे काय टिश्यू पेपरच असतात जास्त, आणि काही वडापाव वगैरे खाला तर त्याची पॅकेट असतात, बाकी काही नाही. चढला तर ते काढून टाकूया पहिला, मग वॉशिंगला नेऊया गाडी. प्लॅस्टिकची एकच बॉटल आहे ना जे त्यांनी प्यायले होते पाणी ते, कारण आपण तर प्लॅस्टिकच्या वापरतच नाही बॉटल. बाकी टिश्यू पेपर वगैरेच आहे, बाकी काही नाही आहे. कारण ते आपण गावाला जातो काही ना काही खाणं पिणं होतंच, त्याच्यामुळे तो थोडासा कचरा कुठे टाकणार ना, मग तो आपण आपल्या गाडीचाच ठेवतो ना, मग तो सगळा कचरा आज काढलेला आहे. आणि आम्हाला ते बाहेर टाकायला मला स्वतःला पहिल्यांदा तर आवडत नाहीच टाकत आम्ही मोस्टली. जर कचराचा डब्बा दिसला कुठे तर मग त्याच्यामध्ये ते खाण्याच्या वगैरे जेवणाच्या वगैरे प्लेट असतात नाश्त्याच्या वगैरे त्या टाकून देतो. पण हे छोटे छोटे असतं ते आपण साईडला ठेवतो ना गाडीत, म्हणजे ते साईडला कप्पे असतात आपल्या दरवाजाच्या त्याच्यामधलं, तर ते सगळं आता काढलं. तर चला आता निघूया. पप्पा पहिल्यांदा गाडी चालवणार आहे ना, तू फर्स्ट टाइम पप्पाबरोबर गाडी चालवताना बसणार आहे तर तिला तेवढंसं टेन्शन येतं ना. आणि काय नाही व्यवस्थित चालवतो पप्पा गाडी, शिकला आता तो. हां मग म्हणूनच तुला म्हटलं तू पण चल, म्हणजे तुला खायचं पण होतं ना म्हणून. तर आता संतोष आणतोय गाडी. सावकाश. चल आता बसूया. केसर चल पुढे बसेस की पाठी बस, थांब बस पाठी, मी पुढे बसते ना. केसर शिकवते संतोषला मार क्लच म्हणून. एक तर घाबरते स्वतः आणि म्हणते मी शिकवते. हा ना, ते काम चालू आहे ना आपल्याकडे. हाय बाय. ते आपल्या विंग मधलं आहे. सावकाश. तसं नसतं केसर. केसर सोसायटीच्या आतमध्ये वाजवावं लागतं, कोणी दिसलं आपल्याला समोर, माणसं येतात जातात. कोण नसेल तर ठीक आहे नाही वाजवलं, पण ते निघताना असं वाजवायचंच.
टर्निंग वरती वगैरे हॉर्न वाजवायचं. हा. घे टर्न. एल लावायचं आहे म्हणजे पुढचा निघाला ना त्याशी पावसामधून. ऍक्च्युली लेफ्ट साईडला लावायचं ते, राईटला लावून मतलब नाहीये कारण ते वायपरनं निघतं ना. अच्छा, पण बाकीच्यांचे पण लावलेले आहेत का तसे? मग लेफ्टलाच दिसतं वैशो. हा मग ठीक आहे, मग तसं लावूया. पाठीमागचा आहे ना? पाठीमागच्या दोन्ही आता नवीनच लावूया. हा नवीनच लावूया, एक व्यवस्थित सेलोटेप घेऊन. हे घेता आली काय? सर कसं वाटतंय? पप्पा गाडी चालवतोय. छान पण वाटतं पण घाबरायला पण कशाला घाबरते तू? येडी घाबरायचं नाही असं. तेच तरी पहिल्यांदा. हा पण पप्पा व्यवस्थित चालवतोय ना, तुला एवढं तर वाटतंय ना की पप्पा व्यवस्थित गाडी चालवतोय. मला थोडं मजा येते पप्पा गाडी चालवतोय तर. मजा म्हणजे थोडंसं थोडीशी अशी कशी असते त्याच्यात थोडीशी मजा. एक्सपर्ट झाला का मग अजून मजा येईल ना तुला. आता आपल्याला पहिल्यांदा गाडी तिकडे वॉशिंगला देऊन मग आपण लेफ्ट मारून घ्यावे की मग खायला राईट जाऊया. मारून घ्या? लेफ्ट का? इथून मग डायरेक्ट तसा रोड लागेल. हा ठीक आहे, तुला तसं घ्यायचं तर तसं घे, नाही तर इथून घे, असं काही नाही. लेफ्टलाच घेतो. हा ठीक आहे, सावकाश बॅक साईडला गाडी. अगं केसा सगळीकडे सेफ आहे, आपण बघायचं सेफली आणि मगच टर्न घ्यायचा असतो. तसं आपल्याला तिथे जायचं आहे ना सर वॉशिंग. हा तिथून एकदम स्ट्रेट होईल ना रस्ता, इथून जरा थोडंसं टर्न घेऊन जावे लागतील ना. म्हटलं कार पहिला ती वॉश करायला देऊया आणि मग खायला जाऊया. तोपर्यंत कार वॉश जवळच आहे ना. हा ना, ते काय 5-10 मिनिटावरती ते आपण वॉक करून जाऊ शकतो. 5-10 मिनिटं कुठे आहे? 5 मिनिटं आहे ते म्हटलं रे, 5-10 म्हणजे ते काय वॉक करून जाऊ शकतं. रोड क्रॉस करून फक्त जायचंय तिकडे, तसं मग करूया. म्हणजे टाइम पण आपला ऍडजस्ट आहे. मला परत जायचंय सोसायटीच्या कामासाठी जरा. आता जवळ आलेलो आहोत कार वॉशिंग सेंटरच्या. वेलकम मध्ये आम्ही इथेच देतो मोस्टली. काही पण कारचं काम असेल तर इकडेच असतं आमचं. काय रेग्युलर एक असलं तर बरं पडतं ना आपल्याला, त्यांना आपल्या कारविषयी सगळं माहिती असतं. असं मध्ये घेणार गाडी, हा तो करणार घेणार साफ करून ठेवणार, आपण तोपर्यंत जाऊन येईल कारण या चालू आहेत ना गाडी अजून. हा ठीक आहे. त्याला टायमिंग विचारायला पाहिजे बाई किती तास, ठीक आहे, अर्ध्या तासात तरी व्हायला पाहिजे. ते केसर बर्गर चीजवाला मागवते. नॉर्मलवालेच पाहिजे ना पॅटी. हां ठीक आहे. बघ आहे का फ्रेंच फ्राईज वगैरे असं. आता ऑर्डरची आम्ही वाट बघतो कधी येणार नाही, कधी केसर फुटून पडणार त्याच्यात खायला. असं काही नाही. तुला मम्मीने काय सरप्राईज दिलेली होती का की मम्मीने सांगितलंय? मम्मीने मला प्रॉमिस केलं की ती जेव्हा आम्ही गावावर येऊ तेव्हा ती मला तू बोललेली. हां तिला ॲक्च्युली माझा बड्डे होता ना, तर मी काय तिला दिलं नव्हतं, तर ती तेव्हाच बोलत होती आपण मागूया. म्हटलं आता नको गावावर आलं म्हणून मग आज तिला घेऊन आलो. त्यांची कॅपॅचिनो कॉफी आलेली आहे. मस्त डिझाईन केलं आहे ना. हां मस्त हार्ड डिझाईन आहे. खुश मग बघून. घे आता प्यायला घे. आम्ही पण थोडी थोडी पिऊ ना. हो का, पिऊ ना आम्ही थोडी थोडी. बघ आधी पहिल्यांदा मगच टाक. त्याने साखर टाकली. एकच बस आधी पहिलं एकच बस. दोन्ही साखरच आहे ना, काय आहे दुसरं ते. आणि नॉर्मल केसरसाठी चालेल नॉर्मल. आप 1 मिनिट आप चल केसर पी आता बघू कसं आहे. बघू तोंडाला लागलं पाहिजे. तेल जो आहे ना लागलं पाहिजे. काय मेकअप तर करत नाही, लिपस्टिक आणि मिक्स करते. आणि आता मी आता आलेलं आहे. बघू तर मला पण कशी आहे. हां
टाकलेलं मिक्स नाही झालं. हा आणि ब्राऊन शुगर. चल वैशी घे. फ्रेंच फ्राय वगैरे आहे आलेत बघ. हां आता हे आमचं आलेलं आहे बर्गर आणि केसरसाठी मी घेऊ? फ्रेंच फ्राय. ठीक आहे. हे घे. चीज पण असेल चीजवाला बघ ना. चीज दिसतच नाही आहे मला. बोलीला चीज असेल आहे आहे दिसत तर नाही चीज. चीज लावलं असेल त्याने. बघा मी थांब रे मी विचारते तिला. विचारतोपर्यंत आम्ही कॉफी बघतो पिऊन कशी चीज लागते. नाहीच दिसत आहे मला तर. कशी आहे कॅपेचिनो? काय मला नाही आवडत. हे आता हे काय? फ्रेंच फ्राईज. या बर्गर खायला. हे बघा आमच्यामध्ये चीज आता टाकून दे. वैष्णव त्याच्यात चीज नाही. मध्ये तुम्ही खोललं नाही. कोण नाही बनवतो. चीजवाला कसं लागलं घे सर? कसं काय? सॉस घे. थांब टाकून देऊ तुला सॉस. थोडंसं मॅकडॉनवरून जाऊन आलो, खाऊन झालेलं आहे. आता आलं आम्ही कार वॉशिंगचं काम चालू आहे अजून. काय ते हे आम्ही आवलदोडे म्हणतो. छोटे छोटे असतात म्हणजे चिकू ना. हां पिकल्यावर गोड लागतात. चिकूसारखी एक बी असतो त्याच्यात. हे हिरवे आहेत. पिकल्यानंतर ऑरेंज आणि पिवळा असा कलर येतो त्याला. दिसत नसतील ह्याच्यात. नाही नाही माहिती. भरपूर धरले ते हिरवे आहेत. कुठलं? बरोबर लागलं. चला गाडी लागलेली आहे. बरोबर आहे ना आता. हां बरोबर. परफेक्ट आहे. त्याला पण इथून गाडी घ्यायला होईल ना. पप्पाने पार्किंग लावलेली आहे. मस्त हे बरोबर छान आहे ना. छान वाटलं. आता मला परत जायचंय. चला. तर आज दिवसभर आम्ही खूप छान एन्जॉय केलेला आहे. आणि म्हणजे तुम्ही बघितलं असेल केसरचा फेवरेट बर्गर खाल्ला
आणि गाडी पण वॉश करायची होती, ती पण केली. संतोषची मस्त ट्रेनिंग चाललेली आहे. आता स्वतःहून गाडी चालवण्याचा छान प्रयत्न करतो आहे तो. आणि छान वाटतं, संतोष आता शिकला आहे तर बरं वाटतं असं की म्हणजे तो गाडी चालवते हे बघून खूप छान वाटतं. बाकी तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय. गुड नाईट.